हा. हरे कृष्णा. तर आता आम्ही इस्कॉन मधून आलो आणि भगवद्गीतेचा प्रचार करतोय आणि सांगतोय की एक मानवतेचा जो मार्ग आहे तो आपल्याला भगवद्गीतेमधून कळेल. भगवद्गीता म्हणजे आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे, आपल्याला कर्म काय करायचे, सगळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहे. मग एक दिवस आपल्याला देवाने जन्म दिला, एक दिवस सगळ्यांना मृत्यू येणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काय कर्म केले पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे हे भगवद्गीतेत कळतं. जसं वॉशिंग मशीनला मॅन्युअल येतं की वॉशिंग मशीन कशी वापरावी, तसं जीवन आपण कसं जगलं पाहिजे मनुष्याने, त्याचं हे मॅन्युअल आहे. तर भगवद्गीता हे ज्ञान अध्यात्म आहे, आत्म्याचं ज्ञान ह्यामध्ये आहे. भौतिक जगामध्ये सगळं तुम्हाला स्कूल कॉलेजमध्ये फिजिक्स सायन्स मॅथ्सचं ज्ञान भेटणार, पण आत्म्याचं जे ज्ञान आहे ते भगवद्गीतेमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर एवढी सुंदर आपली भगवद्गीता सर्वांनी वाचावी आणि हे ज्ञान प्राप्त करावं, त्यामुळे आता आम्ही प्रचार करतोय. असं श्रीमद भगवद्गीता इस्कॉन मंदिरामधून आलं. आपलं मेढ्यामध्ये कोंढव्यामध्ये मंदिर आहे इस्कॉनचं, दिल्ली आहे का? छान छान. तर आता आम्ही प्रचार करतोय. बहुतेक ही आता गीता जयंतीमुळे आम्ही 180 लाच देतो. हो 180. एक सेवा भाव करतो मंदिराकडून आहे, तिथला तिथं घेऊ शकता, काही हरकत नाही. आम्ही तेच म्हणतोय जर आपल्याकडे असेल तर, म्हणजे कसं आहे घरामध्ये नाहीये तर तुम्ही घ्या, आणि जर असेल तर तुम्ही वाचा. कारण की दिवसाला तुम्ही किमान एक 5-10 मिनिटं वेळ काढून वाचणं पण खूप महत्वाचं आहे. कारण की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच आपण ह्या जीवनात आलेलो आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतोय आतुरतेने की भगवद्गीता घ्या आणि वाचा. हो धन्यवाद. सांगतोय सर्वांना, घेतात बहुतेक 180 ला. आता गीता जयंती आहे ना. संजय म्हणाले, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास सुरुवात केली. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही पांडवसेना, विशाल पांडवसेना पहा. पुढे, येथे भीम आणि अर्जुन यांच्यासारखा शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धे सुद्धा येथे आहेत. एवढ्या सोप्या भाषेत म्हणजे तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत आहे ना, एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये. एवढ्या सोप्या भाषेत दिलेलं आहे. ह्यामध्ये सुरुवात अध्याय 1 पासून होते ते अध्याय 18 पर्यंत आहे आणि सगळ्यात जगामध्ये जास्त सेल झालेली भगवद्गीता. आता गीता जयंती आहे म्हणून आम्ही आता 250ची फक्त 180 रुपयाला देतो. कमी किमतीत का होईना लोकांनी घ्यावी, वाचावी.